वेड्यासारखे हातवारे काय करतोयस? अडाणी माणसाने काही केलं तरी तो वेडीपणा. मी त्या दिवशी गेलो होतो पम्माताईं बरोबर समारंभात. तिथं लोक काय काय वाजवत होते. काही लोक असेच हातवारी करत होते आणि काही लोक अशा टाळ्या सुद्धा वाजवत होते. पिकोबा, अरे तो म्युझिक डायरेक्टर होता, तो ऑर्केस्ट्रा कंडक्ट करत होता. छे, आपल्याला बुवा नाही आवडलं. त्यापेक्षा तुम्ही बाजाची पेटी वाजवता ना, तीच गोड लागते बघा कानाला. अरे ही ना बाजाची पेटी नाही म्हणत, पियानो म्हणतात. किती वर्ष सांगता बाईसाहेब, पण नाही जमलं इतक्या वर्ष. खूप वर्ष झाली नाही हा पियानो आणून. हो, या बंगल्याच्या घर प्रवेशाच्या दिवशी आणलं साहेबांनी तुमच्यासाठी. हा, नाव विसरलो पण ते नाही विसरलो. अय्या, आई तुझ्यासाठी आणला हा पियानो बाबांनी. हा, त्यावेळी बाईसाहेब काय सुंदर वाजवायचे बेटी. खरंच आई? हा, पण तुमचा जन्म झाला नव्हता. तुझ्या जन्मानंतर सोडलं मी पियानो वाजवणं. मुलांच्या रगाड्यात वेळच कुठे मिळत होता. हे काहीतरी तुमचं. तेव्हा प्रमिलताई नव्हते, नितीन साहेब होते, रेखाताई होत्या आणि रोज रात्री साहेब आले की तुम्हाला वाजवायला सांगतात आणि तुम्ही वाजवू लागलात की साहेब वेडेगत ऐकत बसायचे. ते सूर आता हरवले पिकोबा. बरं ते जाऊ दे, तो आधी आज ना आणि चहाचं बघ. रेखा आणि नितीन येतीलच कॉलेजमधून. ठीक आहे. आई, तुला इतका छान आहे तो पियानो, मग मला का नाही कधी शिकवलास? अगं मी आपली अशीच शिकले. आई चल. आई, ऐकव ना ते गाणं जे तू नेहमी बाबांना ऐकवायचे. अगं बेटी, आता ते सूर कसे येतील? आता सूर म्हटले तर ते अंगाई येत सूर तेच आहे, पट्ट्याही त्याच आहे. पण मला जर गीत रुजलं ना की बोटातली जादू सरते. मग विसरून जातो मी गाव आहे दोन मुलांचं. गरबडीमध्ये पियानोवर वाजवलेलं ते गाणं मी ऐकू लागलो की सारे क्षण सजीव करतात ते सूर. अगं विसरलेस मी. अगं उद्या तुझ्या एसीसीचा रिझल्ट आहे ना, मी तुम्हाला सांगते पहाटेच पेढे आणून ठेवायला. आई ऐक, तू सांगशील बाबांना? कशाबद्दल? ते एसीसी नंतर माझं नाव संगीत अकॅडमीत घालायला. हे बघ, मी प्रयत्न करेन, पण आता तुझ्या बाबांनी तुझ्या बाबतीत नक्की काय ठरवलंय ते मी कसं सांगणार? बरोबर आहे ना, बाबाच ठरवणार तुम्ही काय करायचं काय व्हायचं ते. म्हणजे जणू प्रतिपरमेश्वर. नितीन, चला एक घर आहे की तुरुंग? आम्हाला काही मतं नाहीत, आवडीनिवडी नाहीत. आम्ही म्हणजे जणू विकत घेतलेले गुलाम यांनी जन्म दिला ना याच्या मोबदल्यात. आज बाहेर कुणाबरोबर तरी भांडण झालेलं दिसतंय हा तुझं. भांडण खरंच आहे जन्माचं, जन्माला घातल्याबद्दलचं. बाप म्हणे बाप. अरे नितीन, जी गोष्ट एखाद्याच्या तोंडावर बोलू शकत नाही ना ती अशी पाठीमागे बोलू नये रे. वेळ आली ना तोंडावरही बोलेल. तुला ठाऊक आहे ना रेखा, अगं मला इंजिनियर व्हायचं होतं पण बाबाने ठरवलं मी वकील व्हावं आणि घातलं नाव लॉ कॉलेजमध्ये. बघा हा कुठला लॉ? मार्शल लॉ. तू हसून दुःख साजरं करतेस ताई, पण तुझ्या व्यथा मी जाणतो. लहानपणी शाळेत असताना किती सुंदर चित्र काढायचे असतो. मोठेपणी खूप मोठी चित्रकर्ती व्हायचं स्वप्न होतं तुझं, पण बाबांनी तुझ्या हातातला कुंचला काढून त्या जागी दिला हा छेदस्को. आता तुझी इच्छा असो वा नसो तुला डॉक्टर व्हावंच लागणार. अरे मनातली प्रत्येक गोष्ट हातात येतेच असं नाही ना, पण जे हातात आहे ना ते मातीत न घालवता त्याचं सोनं करता आलं ना तर करावं. तुझ्या माझ्याकरता नाही बोललो का मी. आपलं ठरलं मी आयुष्यभर प्लीज युअर ऑनर म्हणायचं आणि तू माणसांच्या देहाची चिरफाड करायची. पण मी बोललो ना त्या प्रमिलसाठी, तिच्या भवितव्यासाठी. अगं संगीत कलेला वाहून घ्यायचंय का तिला? पण मला खात्री आहे तिच्या सुद्धा अंगातील कलागुणांचा आहे ना खून करतील बाबा, स्वतःच्या लहरीसाठी हट्ट्यासाठी. का का तर ते पैसे कमवतात, आमचे वडील आहेत, आपल्याला 2 वेळा जेवायला घालतात, आपल्या शिक्षणाचा खर्च करतात.
कधी कधी असं वाटतं ना की या घरात जन्माला यायच्याऐवजी एखाद्या साध्या मजुराच्या घरी जन्माला असतो ना तर जास्त चुकी झाला असतो. स्वतःचं आयुष्य तरी जगलो असतो. अरे नितीन, काय म्हणावं बाई या पोराला. आई, अगं त्याचं काय चुकलं? प्रत्येकाला स्वतःच्या मनातलं बोलता येतं असं नाही ना. पण आज नितीन जे काही बोलला ते मनोमनी मीही बोलत असते स्वतःशी. आई, अगं तूही बोलत असशीलच ना. रेखा, आई तुला माहितीये घोड्याच्या डोळ्यांना झापडं का बांधतात? त्याने मालकाने आखून दिलेल्या रस्त्याने धावावं म्हणूनच. माझी आणि नितीनची सुद्धा तीच गत झाली आहे ग. पण निदान आपल्या प्रमीरची तरी तशी गत होऊ देऊ नकोस. तिचं तरी आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगू द्यायला सांग बाबांना. रेखा, रेखा, बरं, तू नको काळजी करूस. मी सांगेन तुझ्या बाबांना. नाही बाई, तू नको सांगूस. बाबा रागवतील तुझ्यावर आणि मी सांगायला लावलं म्हणून माझ्यावर. भीती वाटते मला बाबांच्या रागाची. अगं, तुझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. तुझ्यावर कधीच रागवणार नाही ते. आई, तुला आठवतं मी आजारी पडले होते प्रिलियमच्याच आदल्या दिवशी. खूप ताप भरला होता. बाबांना हे कळताच किती रागवले. माझ्या अंगाला हात लावून माझा ताप सुद्धा नाही पाहिला त्याने. उलट म्हणाले परीक्षा चुकवायची म्हणून काठीनं तापाचं सोंग आहे. मरू दे काढ. प्रमीर, आई, मरण आपल्या हातात असतं का? तिने सांजेच्या वेळेला असं अभद्र नाही बोलायचं बाळा. तशीच अंगात ताप असताना मी प्रिलियमला बसते आणि फॉर्म मिळवला बाबांच्या भीतीने. हो ना. आता बघ, उद्या पास होशील, मग तेच बाबा तुझं कौतुक सुद्धा करतील. खरंच खरंच आई असं वाटतं तुला? हॅलो, हा हा, रिको आणून सोडेल ना तिला तुमच्याकडे. हो हो हो. तुझ्या मैत्रिणीचा फोन होता. तुम्हाला संगीत सभेला जायचं आहे ना? मग चल, तुझी तयारी करून देते. हो, पण बाबा? त्यांची काहीच काळजी करू नकोस. मी सांगेन तुझ्या बाबांना. चल बरं, चल. हॅलो, कोण कोण प्रिया? हॅलो हॅलो हॅलो, हा कोण प्रिया? मिली? ए ए थांब, माझा फोन येतो. सॉरी मिस प्रिया, तुमचा रॉंग अगं, तो नंबर. माझा फोन आहे. काय रे तू? हॅलो, हा प्रिया, बोल. आता फोन उचलला तू ना, तुझं ताईनं, आमच्या धानराट बहिणीनं. हे आमचे बंधुराज असेच कुणाचाही फोन आपला समजून घेतात. असं नाही होणार. हे बघ, अरे हो. हा, पब्लिक फोनवरून केला ना की हे असंच होतं. अगं, उद्या संध्याकाळी नक्की येतो. ए, संध्याकाळचा नको रे, आपण दुपारचा शो बघूया ना. आमचे डीन सुद्धा म्हणाले की सगळ्या मुला मुलींनी बघावा असा शो आहे हा. येत नाही ना. तुला सांगतो, कॉलेजची पिकनिक पडली ना की महिन्याभराचं रेशन सुट्ट्या प्रोफेसरांचं. बरं. हा हा सदा काका, सदा काका खासगी ड्रेस मध्ये असताना, या ड्रेस मध्ये असताना मी आहे कमिशनर पोलीस मिस्टर सदानंद मोहिते. करेक्ट. पण मी आलो तेव्हा आरोपींचा कसला तरी कट चालला होता. कट. कट कसला? मी मैत्रिणीशी बोलत होते. आणि मी मित्राशी. चुकीचं. शब्दांची थोडी अफरातफर होते. रेखा, तू बोलत होतीस मित्राबरोबर आणि नितीन तू मैत्रिणी बरोबर. अरे उभा जन्म गेलाय माझा कबुली जबाब काढून घेण्यात. हे बघा, पोलिसांसमोर खोटं सांगायचं नाही. बोला, नाव सांगा मित्रमैत्रिणींच्या आपल्या. तिचं नाव प्रिया. प्रिया, नाव छान आहे, पण मुलगी नावासारखीच आहे ना. का? आरोपी नंबर 2, तुमचा जबाब.
मिलिंद. मिलिंद नाव थोडं अवघड वाटतं. मुलगा कसा आहे? हे काय हो काका? नाही म्हणजे हा तुझा मिलिंद करतो काय? नुसतं प्रेमच करतो की काय उद्योग आहेत त्याला? नाही नाही, तो डॉक्टर आहे. अरे वा. आम्हाला प्रॅक्टिकल शिकवायला येतो तो. प्रॅक्टिकल का? वा वा वा. आणि तुझी प्रिया काय करते रे? हो काका, ती आर्ट स्कूल मध्ये दुसऱ्या वर्षाला आहे. अरे वा, छानच आहे मग. कला आणि कायदा यांचा चांगला विरोधाभास आहे तर. पण गुंडा वाईट गुन्हा ना? कसला? प्रेम करण्याचा. आणि हा गुन्हा जर सिद्ध झाला ना तर त्याला सजा एकच, जन्मठेप. हा तुमचा बिनसाखरेचा चहा. अरे पण मी न सांगता चहा जर. आतमध्ये आवाज ऐकला तुमचा? अरे हा कमावलेला आवाज आहे. या आवाजालाच तर गुंड लोक घाबरतात. शेवटी पोलीस आणि गवई यांना आवाज कमावाच लागतो. भाऊजी बऱ्याच दिवसांनी वाट चुकलं. वहिनी आमचं कामच असं. अहो सूर्याला सुद्धा 24 तास ड्युटी. पण आमची ड्युटी 24 तास. दिवस रात्र केव्हाही गुन्हेगारांची तलाश करायला जावं लागतं. बरं झालं बाई तुम्ही लग्न नाही केलं ते. आणि लग्न करतो ना तर ही लाईन घेतलीच नसती मुळी. अरे हो, आपली बचणी कुठे आहे? आज रिझल्ट आहे तिचा. हो ना. पण भाऊजी मी काय म्हणते, हा? तुमच्या ओळखीनं उद्याचा रिझल्ट आपल्याला आज नाही का बघता येणार? नो गलत बात. माणसानं कसं नेहमी कायदेशीर असावं. आणि मी काय म्हणतो, उद्या काय होणार हे आज कळून घेण्यात तेवढी मजाही नाही. हो पण बचली कुठे आहे? कुठे गेली ती? ही पहा, ही ना उगाच सकाळपासून नर्वस झाली आहे. होय ग बछडे. अगं तू पास होणार आणि मी सकाळी पेढे घेऊन येणार. कुणाला हिंमत लागले ते SSC बोर्डाला काय हिंमत लागले एका पोलीस कमिशनरच्या बछडीला नापास करण्याची? हे काय हो काका? सारखं असं तिला बछडी म्हणता. ती का आता लहान आहे का? अगं ही मोठी झाली, लग्न होऊन सासरी गेली, मुलांची आई जरी झाली ना तरी सुद्धा मी हिला बछडीच म्हणणार. काय काय माझा अधिकारच आहे तो. काय वहिनी? हो ना भाऊजी. आता यांना काय ठाऊ की तुमचं तुमच्या बछडीवर किती प्रेम आहे ते. रेखा, निती, प्रवीण 6 महिन्याचे असताना मी खूप आजारी होते. मला हॉस्पिटलमध्ये ठेवली होती. यांना कामापुढे वेळ नव्हता. पण भाऊजी हिला आपल्या घरी घेऊन गेले आणि तिचं सारं काय केलं आईच्या माईनं वर्षभर. उभ्या निष्पर्ण आयुष्यात तेवढाच काय तो काळ मोहरलेला. तुम्हाला सांगतो, कित्येक वेळा हिने माझे कपडे खराब केले, त्याला काही एक हिशोब नाही. सरळ हुकूम सोडायची. पोलीस कमिशनरचा एकदम सकाराम करून टाकला होता हिनं. पण काय ग, आता रिझल्ट नंतर काय करायचं ठरवलंय? तिला संगीत अकॅडमीमध्ये शिक्षण अरे घ्यायचंय. वा. पण आता ते तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं तरच शक्य होईल. हो सांगणारच नाही तर ते करायला सुद्धा भाग पाडेन. आणि नाहीच ऐकला ना तर सरळ ताडीपार करेन. अरे हो, आमचे मित्र काही एवढ्यात येतील असं वाटत नाही. मला जावं लागेल. पोलीस प्रमुखांची मीटिंग आहे. सांगा त्याला मी येऊन गेलो म्हणून. उद्या पेढे खायला येणार आहे. आणि तेव्हा जर मला भेटला नाही ना तर सरळ समन्स काढेन त्याच्यावर. येतो मी. आई, काका म्हणजे अगदी अजब व्यक्ती आहेत. म्हणजे बघा ना, पोलिसातले अगदी वाटतच नाही. अरे ते फक्त आपल्या घरात. बाहेर त्यांचं साधं नाव जरी काढलं ना तरी लोक थरथर कापतात त्यांना. विलक्षण लोक आहे त्यांचं या घरावर. अगदी आमच्या लग्न आधीपासूनची ओळख आहे त्यांची आणि आमची. हा पण तेव्हा पोलिसात नव्हते, विमान काय ते चालवायला शिकत होते. तेव्हा हा बंगलाही नव्हता. सिंगल खोली होती कोरेगावच्या चाळीत. खरंच आई? तिथंच राहत असताना बाईसाहेब यायच्या साहेबांना भेटायला. काय? आई, तुमचं लव्ह मॅरेज झालंय? हो. अगं पण खरं वाटत नाही हल्लीच्या तुमच्या दोघांच्या वागण्यावरून. अरे लोणच्यातल्या आंब्याला झाडावरच्या कैरीची आंबटगोड चव येईलच कशी? पटलं बाईसाहेब. पण त्यावेळी सदानंद साहेबांचं पण लग्न ठरलं होतं. एकाच वेळी दोन्ही लग्न करायचं ठरलं होतं. अरे आपण खूप ठरवतो. आता भाऊजींच्या नशिबी एकटं राहण्याचा शाप लिहिला असेल तर त्याला कोण काय करणार? हा नितीन साहेब, तुम्हाला सांगतो त्यावेळी आमच्या साहेबांचा स्वभाव काय होता, अगदी गोड. आणि बाईसाहेब भेटायला आला ना तर विचारूच नका. काहीतरी आता काहीतरी. हो तुम्ही आलात ना की साहेब मला सुट्टी द्यायचे आणि वरून पैसे द्यायचे सिनेमा बघून यायला. आठवतं?
सोन्याच्या दारावर पाठी कुणाच्या नावाची? आपलीच आहे. म्हणून फाटकाचं दार मीच उघडायचं? गुरखा कुठे आहे? तो हॉस्पिटलमध्ये गेलाय. त्याच्या मुलाला अपघात झालाय म्हणून. मुंबईत असे शेकडो अपघात होतात. त्याला जायची परवानगी कोणी दिली? मी असं मग गुरखा येईपर्यंत फाटकाचं दार तुम्हीच उघडत जायचं. कुणी आला होता इथं? सदानंद साहेब येऊन गेले. मग आल्याबरोबर सांगायला काय झालं? तुम्ही चहा घेणार आहात की एकदम जेवणार आहात? रोज रोज तोच प्रश्न विचारू नका. तुमच्या लोकांच्या जेवणाची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या. मला भूक लागलीच तर पिकोबा वाढेल. हॅलो, किनारत हिअर. नो नो याचा अर्थ मराठीत नाही. मी ऑफिसची कामं ऑफिसात करतो. हे माझं ऑफिस नाही. गुड नाईट. बाय द वे, मगासपासून माझे दोन्ही फोन बराच वेळ एंगेज येत होते. मला काय ठाऊक? तुम्हाला कधी काही ठाऊक असतं? एका फोनवर मी होतो आणि दुसऱ्या फोनवर ताई. हे बघा, तुमच्या मित्रमैत्रिणीला वेळ जात नाही म्हणून हे फोन उपलब्ध करून ठेवलेले नाही. ठीक आहे, उद्यापासून आम्ही पब्लिक फोनवर फोन करू. ही अक्कल आधी सुचायला हवी होती. चालतं माझ्या समोरून. रिझल्ट आहे तुझा. हो. नापास झालीस तर गय करणार नाही. आमच्या घराण्यात आजपर्यंत कुणीही नापास झालेलं नाही. फक्त माझा धाकटा भाऊ नापास झाला होता, पण पुन्हा तो या घरात आला नाही. तो जिवंत आहे की मेला आहे याचा सुद्धा पत्ता लागलेला नाही. कळलं? मला वाटतं तिची वाट बघून हिला खायला. कुठे नाही? संगीत सभेला जायचंय त्यांना. जाऊ दे ना. मग हेच मला दुपारी ऑफिसमध्ये फोन करून विचारायला काय झालं होतं? मला वाटलं की हे बघा, तुम्हाला काय वाटतं यशाशी या घराची संबंध नाही. मला जे वाटतं तेच या घरात घडतं. भिकोबा, काय साहेब? भिकोबा, गाडीत जी कोणी प्रेमीची मैत्रीण असेल तिला सांगा प्रमील आज येणार नाही.
आज इतक्या लवकर उठला? बरोबर, रिझल्ट ना तुमचा. भिकोबा, पेपर नाही आणलास? हो, पहाटे मी 5 वाजता बाहेर पडलो. पाहतो तोच काय, मिठाईच्या दुकानासमोरही रांगत आणि पेपरवाल्याच्या समोरही रांगत. विचार केला, आधी पेढे की पेपर. शेवटी पेढेच घेऊन आलो. भिकोबा, पण आधी पेपर आणायचाच आणि मग पेढे. हो, पेपरवाला टाकीलच पेपर, पण आयतेवेळी पेढे कुठून आणायचे? आणि तुम्ही पास होणारे नक्कीच. हो, तुम्हाला सांगतो, नितीन साहेबांच्या आणि रेखाताईच्या वेळी ना आदल्या दिवशी पेढे आणून ठेवले होते. विकोबा, अंडेच पेढे? हे काय? हा, जा आत नेऊन ठेव, माझी पूजा संपली आता. ठीक आहे. काय ग, रात्री झोपली नाहीस भीतीने की सकाळी लवकर उठलीस? बेडी कुठली? आतापर्यंत प्रत्येक परीक्षेत वर्षभरने पास झाली आहेस ना, मग कशाला काळजी करतेस? बघ हे बघ, तू बैस, मी देवापुढे पेढे ठेवून येते. हा, प्रवीण, अगं काय? बैस इथे. तू एवढं का टेन्शन घेतलंयस रिझल्टचं? अगं मी आणि नितीन सुद्धा बसलो होतो परीक्षेला. तुला माहितीये का, पेपरमध्ये रिझल्ट बघितल्यानंतर आईने उठवलं होतं आम्हाला. तुम्हा स्कॉलर लोकांचं काय? बघू बघू, तोंड तरी बघू आमच्या बाबाताईचं. प्रवीण, तू रिझल्टला घाबरलेली नाहीयेस, तू बाबांना घाबरलीयस. अगं त्यात काय एवढं घाबरायचं त्यांना? ताई, तू काल ऐकलं नाहीस बाबा काय म्हणाले ते? काय म्हणाले? म्हणाले नापास झाली सर काही करणार नाही. आमच्या घराण्यात आजवर कोणी कधी नापासच झालं नाही. एक भाऊ होता, तो नापास झाला, पण तो पुन्हा घरीच आला नाहीये. ताई, त्याने जीव दिला असेल का ग? अगं तू काहीतरीच काय वेड्यासारखं डोक्यात घेऊन बसलीस. अगं परीक्षेच्या निकालापेक्षा जीव जास्त मोलाचा असतो. हे बघ, तू आज जाऊन पड, मी पेपर घेऊन येते आणि मग तुला उठवते. चल.
आला का ग पेपर? अरे कुठे गेली ही? प्रवीण, ए प्रवीण, कुठे गेली? प्रवीण, आता इथे होती, गेली कुठे ही मुलगी? प्रवीण, मी मगाशी इथे आले तेव्हा इथे हॉलमध्येच बसली होती. मी देवापुढे पेढे ठेवायला गेले आणि येऊन बघते तर प्रवीण नाहीये. मग ती तिच्या खोलीत असेल. अरे तिकडे नाहीये ना, काय बघून आले तिला. थांब, मी रेखाच्या खोलीत पाहून येतो. आई, रेखा नाही आणि प्रवीण पण नाही खोलीत. म्हणजे अगं आई, तू उगीच काळजी करतेस. ती रेखा तिला बाहेर घेऊन गेल्याचं कुठे समजावायला. तसं जर का झालं ना तर देव पावला समजायचं. हे एवढ्यासारखं खाली आले आणि ते नापास नाही कळलं तर काय नाही पोरीची. आई, तू एकटी आलीस? मी एकटीच गेले होते पेपर आणायला. म्हणजे तुझ्यासोबत प्रवीण नव्हती? नव्हती. काय झालं? आई, अगं बाबाच्या भीतीने कुठेतरी एखाद्या मैत्रीला जाऊन बसली असेल. अरे मग मला असं असतं का वाटतंय रे? आई, आई तू इथे बस. उभायचं पाहिजे. हे बघ, वैरी ना चिंती ते मन चिंती. तू शांत बस, आम्ही दोघं बघून येतो. हो. चल. विठोबा, हे विठोबा, विठोबा, शहाणू साहेब की चहा नंतर आधी पेपर आला का? पेपर बाईसाहेबांकडे आहे. ठीक आहे, तू जा आपल्या कामाला. तो पेपर द्या. प्रवीणचा रिझल्ट नाही आहे यात. रिचर्ड की प्रवीणचा नंबर? तो पेपर द्या. तो पेपर द्या म्हटलं ना. अखेर नापास झाली कार्टी. तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. काय ती? तिने खूप अभ्यास केला होता. रात्र रात्र जागून अभ्यास करत होती ती. मी विचारलं प्रमिल आहे कुठं? तुमच्या भीतीनं मैत्रिणीकडे गेली असेल. ती गेली की तुम्ही पाठवली? मी कशाला पाठवू तिला? उलट रेखा आणि नितीनं मी तिला शोधून आणायला पाठवलंय. ती आधीच कळवा मला. पण तुम्ही तिला काही बोलू नका हा. अहो अगदी हळवी आहे हो पोर. हळवी माणसं या जगात जगाला लायक नसतात. पण असं बोलू नका. यावेळेस तुमच्या सांत्वनाची तिला जास्त गरज आहे. हे डिपार्टमेंट तुमचं आहे. तुमच्या लाडाचे ते परिणाम आहे. पार्टीनं तोंड दाखवायला कुठे जागा ठेवली नाही. अहो पण जगात कुणाचीच मुलं नापास होत नाहीत का? होत असतील. ही माझी मुलगी आहे. शाळेपासून कॉलेज पर्यंत फर्स्ट क्लास फर्स्ट येणाऱ्या दिनानाथ लाडाची मुलगी आहे. तिला असं नापास होता येणार नाही इतर वडिलांच्या मुलींसारखं. असं म्हणजे तुम्हाला राग आला तो ती नापास झाली म्हणून नाही, तर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला म्हणून. असं समजावं. प्रतिष्ठा आधी मिळवावी लागते आणि ज्याला ते मिळते त्यालाच त्याचा का जाणवतो. कार्टी माझ्या इथे समोर असते ना तर हंटरने फोडून काढली असती. आयुष्यभर काय केलं तो तुम्ही? स्वतःचा मान मोठेपणा राबवला तुम्ही आमच्या घरी. स्वतःचे हट्ट पुरवले आमचा बळी देऊन. शिस्तीच्या नावाखाली तुरुंगाची कळा आणली तुम्ही या घराला. झालं तुमचं बोलून. आता माझं ऐका.
हे घर माझं आहे, यातला वैभव माझा आहे. मी मिळवलाय स्वतःच्या मेहनतीवर, कर्तबगारीवर. माझा मोठेपणा मी राबवणार, कारण त्या मोठेपणाची फार मोठी किंमत मोजली आहे मी. आणि त्याची वसुली तुम्ही आमच्याकडून करून घेणार. दीनानाथ, कशाला मिळवलं हे वैभव, ही प्रतिष्ठा, हा मान मराठा? अहो, त्यापेक्षा कितीतरी पटीनं सुखी होतो आपण त्या चाळीतल्या सिंगल खोलीमध्ये. पण तिथे माझा जीव गुदमरत होता त्या मध्यम वर्गाच्या पुरवण्या. पण त्या खुराला माया, प्रेम होतं, आपुलकी होती. रेखाचा जन्म सुद्धा त्याच खुराड्यात झाला होता. तुम्हाला आठवतं दीनानाथ? रेखाला लहानपणी गवळालं होतं. अंगावर तिळावेळी सुद्धा जागा शिल्लक नव्हती तिच्या. गादीवर सुद्धा तिची तगमग व्हायची. तुम्ही रात्र खांद्यावर घेऊन तिला झोपवत होता. पण प्रियांच्या वेळी प्रवीणला सपाटून ताप भरला होता. पण तिच्या अंगाला साधा हात सुद्धा लावला नाही तुम्ही. एवढे कसे बदलला दीनानाथ? कुठे गेले ते दीनानाथ? सांगा ना, कुठे गेले ते दीनानाथ? बायकांनी असं अधून रडायचं चांगला वॉश असतो. हॅलो सदा. हॅलो. काल तू येऊन गेलास असं कळलं. हो प्रमील बद्दलही कळलं असेल. हो, पण झालं कसं आहे म्हणूनच मुद्दाम आलोय मी. उत्तर सोपं आहे. अभ्यास केला नाही, झाली नापास. नाही, काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. मी काय म्हणतो, आपण पेपर मागून घेऊया फेर तपासणीसाठी. हो ना, म्हणजे मला सुद्धा हे सुचवायचं होतं. त्याचा काही उपयोग होणार नाही. उलट वेळेचा आणि पैशाचा अपव्यय, दुसरं काय. अरे, पैसा मी खर्च करेन आणि वेळ सुद्धा. पण आपली बछडी कुठे आहे? यांच्या भीतीने सकाळीच मैत्रिणीकडे गेली असेल कुठल्या तरी. अरे, हातून गुन्हा घडल्याशिवाय कोण कशाला तोंड लपवी. अरे दीनानाथ, आम्ही पोलीस लोक सुद्धा कधी कधी संशयाचा फायदा देतो. बरं, तू मला सांग, तू चहा घेणार की ब्रेकफास्ट? आई आणि प्रवीण, अगं मी तिच्या मैत्रिणीकडे जाऊन बघितलं, तिथे ते नव्हती. तू काळजी नको करूस. नितीन गेलाय तिच्या मास्तरांच्या घरी. भाऊजी पाहिलं ना तुम्ही? मला काही सुचत नाही. आता तुम्हीच करा ना काहीतरी. वहिनी तुम्ही घाबरू नका, मी असता. एकच मिनिट. हॅलो, पोलीस हेडक्वार्टर्स. कमिशनर सदानंद मोहिते बोलतो. हो, आज सकाळपासून एक मुलगी बेपत्ता झाली. वय वर्ष 16, गोऱ्या रंगाची उंच स्कर्ट घालणारी. कुठला स्कर्ट घातला? नारिंगी. हॅलो, नारिंगी रंगाचा स्कर्ट आहे अंगावर तिच्या. नाव प्रमील दीनानाथ लाड. हा, त्यांच्याच घरून बोलतोय मी. हे बघा, तुम्ही सगळे बस स्टॉप, रस्ता, गाडी, स्टेशन सगळं काही तपासा आणि आम्हाला कळवा. आय एम हिअर ऑन दिस लाईन 225-236. थँक्यू. वहिनी, आमचं पोलीस खातं फार हुशार आहे. अगदी काही क्षणातच आपल्या बछडीला शोधून घेऊन येते. आई, बघ नितीन पण आला. अरे, तू आणलीस का प्रवीणला? नाही, तुम्हाला ना कुणालाच तिची काळजी नाही. मला जाऊ दे, मी शोधून आणते तिला. आई तिच्या सगळ्या मैत्रिणी जाऊन आलो, मास्तरांच्या घरी गेलो, कुठे पत्ता नाहीये तिचा. अरे, जाऊन जाईल कुठं? पोटाला भूक लागली ना की येईल आपोआप. काका, हॅलो, कमिशनर सदानंद हिअर. ओ सॉरी दीनानाथ, युअर कॉल. हॅलो, दीनानाथ हिअर. हे बघा, तुमच्या खोट्या सांत्वनाची मला गरज नाही. माझी मुलगी नापास झालेली. तुम्हाला शोक सभा बोलवायची असेल तर बोलू शकता. अध्यक्षही मिळेल, कारण मंत्रीपद न मिळालेले पुढारी सुद्धा माझ्याकडे बरेच आहेत. यू इडियट. हॅलो, हे बघा, माझी मुलगी. सो सॉरी.
सदा युअर कॉल. हॅलो कमिशनर सदानी हिअर. लागला शोध त्या मुलीचा? भाऊजी भाऊजी त्यांना सांगा लवकर घेऊन ये. कधी एकदा पोटा शेजारी नसं झालं होती ना. हॅलो काय? नो काय ठीक. अहो ती कुठली तरी दुसरी मुलगी असेल. काय? तिच्या खिशात चिठ्ठी सापडली. तिच्यावर नाव आणि पत्ता देखील आहे. येस मी येतो लगेच. भाऊजी भाऊजी जायचंय ना आपल्याला आणायला तिला. जाऊया ना. तिला आणायलाच जायचं वहिनी, परंतु तिच्या निर्जीव देहाला बचड्या काय करून घेतलंस का तू? हे काय झालं काका? सांगा काका काय केलं प्रमिलनं? आत्महत्या. नाही हे खोट आहे. हे खोट आहे. सांगा भाऊजी हे खोट आहे. सांगा ना हे खोट आहे. वहिनी वहिनी खोटं हे सांगता आलं असतं तर माझा मीच भाग्यवान ठरलो असतो, परंतु नाही हे खरं आहे. तिच्या खिशात चिठ्ठी सापडली, तुमच्या नावाने लिहिलेली. मला इन्स्पेक्टरनं ती वाचून दाखवली. तिच्यात तिने लिहिले, बाबांना तोंड दाखवायला भीती वाटते म्हणून मी जीवाचा शेवट करून घेत आहे. भाऊजी भाऊजी फसवलं आपल्या बछडीने सगळ्यांना. गोऱ्या गोऱ्या रंगाचे, खुर्या केसाचे, हळदीसारखी भित्री, पण एवढी धीट कशी झाली ती? आई अगं भाऊजी तिला संगीत अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेणार होतात तुम्ही, पण फसवलं तुमच्या बछडीने तुम्हाला. म्हणून गेली या पिंजऱ्यातून, सुटली या सैतानाच्या कचाट्यातून. वहिनी प्लीज आपल्याला ती बॉडी ताब्यात घ्यायला जायला हवं, नाहीतर मग या प्रकरणाला आणखीन फाटे फुटायचे आणि बदनामी व्हायची या घराची. अरे आणखी काय बदल व्हायची नाही या घराची? अरे नितीन प्लीज काय नवनाचा सुरू का घेतला का? अरे आपणच असं बाण सोडला तर आईला कुणी बघायचं रे? भाऊजी जायचे ना तिला आणायला. एकटे असेल ना ते तिकडे. वहिनी तुम्ही इथेच थांबा. दिनाला तू चल. त्यांना कशाला नेताय? पण नाही, तुम्ही त्यांना घेऊनच जा आणि तिथे जेलमध्ये अडकावून ठेवा. स्वतःच्या मुलीचा खून केल्याच्या आरोपावरून या सैतानाने पाणी घेतला माझ्या पोरीचा. या सैतानाने पाणी घेतला. बाई साहेबांनी ब्रेकफास्ट घेतला की नाही? नाही, आजकाल नीट जेवत सुद्धा नाही. आणि आज तर त्यांचा उपवास आहे. व्रत असेल एखादं? नाही, रमेश ताई जाऊन आज 1 महिना झाला. काही हरकत नाही, उपवास चांगले असतात प्रकृतीला. हे काय, तुम्ही काहीच खाल्लं नाही? अरे खाण्यासारखं बनवाल तर खाईन ना. रोज रोज तोच ब्रेकफास्ट, 30 माणसं, तेच चेहरे. घेऊन जातो ब्रेकफास्ट. साहब जी, ये आदमी आपको मिलने को मांगता है. दिगंबर औदुंबर शाळीग्राम, इन्सुरेशन बेस्ड अंदर. जी साहब. नमस्कार, मैं आज क्यों? मी दिगंबर औदुंबर शाळीग्राम
कार्डवर लिहिलंय ते वाचले. पण पुनर्प्रज्ञाचा आनंद वेगळा असतो म्हणून म्हटलं मी बसू का? बसा. बोला, काय काम होतं? काम तसं अतिशय महत्वाचं होतं. बोलू का? बोला. अहो त्या अतिशय महत्वाच्या कामाबद्दल बोलू बघा, का? तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते लवकर बोला. मलाही काम आहे. अहो आपण कामाची माणसं. कामाबद्दल बोलावं. बोलतो. हो, गेल्या महिन्यात आपल्या एका मुलीनं आत्महत्या केली. मग हो, तिच्या नावाने आमच्या विमा कंपनीत आपण 5 लाखाचा विमा उतरवला होता. मॅरेज पॉलिसी. आतून द्या हो, पण त्याचा क्लेम अजून आमच्याकडे आलेला नाही. हेच का तुमचं महत्वाचं काम? नाही, पुणे बोलू का? बोला. त्याचा असं की तुमचा क्लेम जरी आमच्याकडे आला तरी तो पास होईल याची खात्री सांगता येत नाही. असं कारण सांगू का? प्रत्येक वेळी परवानगी कसली मागताय? काय ते स्पष्ट बोला. अहो कारण असं की वर्तमानपत्रातून ज्या बातम्या छापून येत आहेत त्यावरून तुमच्या मुलीनं आत्महत्या केली असा समोर झालेला आहे. खरं आहे ते. अहो असू द्या हो, पण विमा कंपनीच्या कायद्यात आत्महत्या बसवत नाही. म्हणजे नॅचरल डेथ म्हणजे नैसर्गिक मरण आलं तरच क्लेम मिळू शकतो. मला नाही मिळाला तरी चालेल. अहो असं कसं? अहो 5 लाख पाणी सोडायचं म्हणजे मी एक आपल्याला मार्ग नको का? हा, बोला. अहो मी आपला जास्त वेळ घेणार नाही. काय ते लवकर बोला. हे बघा मिस्टर औदुंबर दिगंबर शाळेकराव, तुम्ही जाऊ शकता. मला क्लेमची आवश्यकता नाही. अहो मी काय म्हणतो, तुमच्या ऑफिसमध्ये समजवण्यापेक्षा आम्ही जर हिथं तुम्हाला सांगतो. अहो त्याचं काय आहे, आता कालं काय आणि आता कालं काय ते कळत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. अहो ते तुमचे मित्र आहेत ना मोहिते, अहो पोलीस कमिशनर, अहो त्यांना सांगून ही केस हस्तक करायची आणि वर्तमानपत्रवाल्यांची मूठ दाबायची. येताना तुम्ही माझ्या वॉचमॅन बरोबर आहात. हो. मग त्याच्यावर बाहेर जायची इच्छा आहे? नाही नको, मी जातो. येतो मी. एक आपल्याला भेटू का? बोला. माझं गाण आपल्याकडे आहे. अंदी मंदी कंदी घरात लागली तर मला बोलवा. येतो मी. एखादी नीतीला मी बोलावं आत्ता. ठीक आहे. बाबा, माझी कपडे तयार करून ठेवा. रेखा, नितीन, मी तुम्हाला या ठिकाणी का बोलवलंय याची कल्पना असेलच. नाही. हे बघा, मी तुम्हाला कॉलेजात पाठवतो ते शिक्षणासाठी, माझ्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी नाही. म्हणजे बाबा वर्तोड करून विचारतेस? हा मिलिंद कोण? नितीन, ही प्रिया कोण? हे बघा, तुम्ही मला उत्तर नाही दिलात ना तरी या पत्रात त्याचं उत्तर आहे. कुणाकडून आलेत पत्र? त्याच्याशी तुला काय करायचंय? बाबा कुणीतरी तुम्हाला खोटं नाटक पत्र लिहिलंय आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवताय. असं म्हणजे तुझी मिलिंद नावाच्या डॉक्टरशी ओळख नाही? नाही म्हणजे बाबा ओळख असणार, आम्हाला प्रॅक्टिकल शिकवायला येतात ते. सर्जरीचं प्रॅक्टिकल ऑपरेशन थिएटरमध्ये घेतात, सिनेमाच्या थिएटरमध्ये नाही. म्हणजे बाबा हा, तुझा आणि मिलिंदचा मेट्रो सिनेमा शिरताना फोटो. आणखी काही स्पष्टीकरण? ऐसे घटक पुन्हा या बाबतीत माझ्या कानावर काही गोष्टी आल्या
तर काय करणार आहे तुझी चले युअर ऑनर आता आपली बाजू तुम्ही कशात तसदी केल्या सांगण्याची मीच सांगतो. माझं प्रियावर प्रेम आहे. आम्ही दोघं फिरायला जातो आणि सिनेमालाही जातो. आपला स्पष्ट वक्तपणा मला आवडला पण हे सारे शव कुणाच्या जीवावर चालले शंभूराचे आता तुम्ही दिलेला पॉकेट मनी पोरीला घेऊन फिरण्यासाठी सिनेमा पाहण्यासाठी मी तुला पॉकेट मनी देत नाही. आपण तो बंदही करू शकता. पॉकेट मनी आणि या घराचा दरवाजा सुद्धा. पण जबरदस्ती का? मी आणि ताई लहान नाही आता. आम्हाला आमचं हित नीट कळतं. मानावं लागेल या घरात राहायचं असेल तर. उद्या तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लग्न ठरवाल आमची. हे कधीच ठरवलंय मी. चले हॅलो सदा. आज बऱ्याच दिवसांनी आठवण झाली या घराची. खरं सांगू त्या दिवसापासून आमची बछडी नसलेल्या या घरात यायला मनच होत नव्हतं, परंतु आज मुद्दाम आलो. सदा तुम्ही पोलीस खात्यातील लोक सुद्धा इतके सेंटिमेंटल असं वाटलं नव्हतं. पोलीस खात्यात देखील माणसंच असतात. वरून येताना छोटासा का होईना परंतु काळजाचा तुकडा घेऊन आलेला. बरं ते जाऊ दे. वहिनी कशी आहे? उपवास चालेल तिची. पुढारी बनण्याची नाटकं दुसरं काय. अरे वहिनी का जिवत नाहीये ती जसं काय तुला ठाऊकच नाही. अरे जाणारा जातो. इथे राहणाऱ्याने आपल्या जीवाचे का म्हणून हा करून घ्यावी. दीनानाथ अरे कुठल्या दगडानं काळीच बनवलंय तुझं परमेश्वरानं. फुलासारखी निरागस तुझी मुलगी तिनं आत्महत्या केली. तुला त्याचं काहीच वाटलं नाही. एक साधा अश्रूचा टिपूस देखील आला नाही तुझ्या डोळ्यात. अश्रू हे भित्र्या लोकांचं लक्षण. आणि मला किंमत येत आहे अश्रूची. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या देखील. दीनानाथ तुला जेव्हा खऱ्या अश्रूची किंमत कळेल ना त्यावेळी तुझ्याकरता अश्रू ढाळणारा तुझ्याजवळ कुणीही नसेल. त्यावेळेची वाट पाहिली मी सदा. कपडे काय करून ठेवलेस? हो साहेब. सदा मी कपडे चेंज करून येतो. तोपर्यंत तू बस तुझ्या वहिनीचं सांत्वन कर. आज बरेच दिवसांनी आठवण झाली या घरची. वहिनी त्या दिवसापासून यावं असं वाटतच नव्हतं पण आता तुमची बछडी नाही ना या घरात, त्यामुळे हे घर आवडेनसं झालंय तुम्हाला. वहिनी कशाला उगाच त्या दुःखद स्मृती उगाळता. मग मी तरी काय करू बाबाजी. अहो जन्म दिला होता मी त्या पोरीला. 9 महिने फार उरात वाहिला होता मी तिचा. अजून महिना सुद्धा झाला नाही हो तिला जाऊन. वहिनी तुम्हाला रेखा आहे नीती नाही. मला कोण आहे माझ्या बछडीशिवाय. भाऊजी काल रात्री मी इथंच बसले होते आणि अचानक पियानो वाजू लागला. प्रमिल पियानो वाजवत होती. मला सवारीने पाहताच म्हणाली, आई मी खूप अभ्यास केला होता ग, पण मी नापास कशी झाले. बाबांचा राग केला ना ग. जाऊन बाबांना म्हणावा तुमच्या भावाप्रमाणे नापास झाले म्हणून मी सुद्धा पुन्हा नाही आले घरी. विसरले असते त्यांनी जर का मला एका शब्दाने विचारलं असतं. दुःख वाटून घेतल्याशिवाय ते कमी होत नाही ना. पण तुम्हाला काय कळणार. तुमचं लग्न झालं असतं ना तर तुम्हाला कळलं असतं भाऊजी.
लग्न न करताही अपत्य वीराची सजा दिली मला देवानं. देव नाव घेऊ नका त्या देवाचं या घरात. मी माझ्या प्रवीणसाठी खूप केलं त्या देवाचं. उपास तपास केले, नवस बोलले, पण त्या देवाला माझी कधीच पर्वा आली नाही. मग मी तरी त्याची पर्वा का करू? भाऊजी, तुम्हाला या घरात एक सुद्धा देव दिसणार नाही. हो, बुडवणारे सगळ्यांना समुद्रात. त्यांना सुद्धा कळू दे ना की बुडताना माणसाला किती यातना होतात त्या. वहिनी हो. काका, आज तुम्ही हे पाहिलं. गेले कित्येक दिवस आम्ही हे रोज बघतोय, आपली प्रमिल गेल्यापासून. वहिनीने खूप लावून घेतलेलं दिसते मनाला. हो ना, काही खात नाही, जेवत नाही, सारखी रडत बसते. रात्री मध्ये सुटून बाहेर येते आणि म्हणते माझी प्रमिल पियानो वाजवते. मला ऐकू येते, तुम्हाला कुणाला ऐकू येत नाहीये का? आणि तशीच या पियानो जवळ बसून राहते. काका, काका, तुम्ही का नाही हो समजावत तिला? काही काही गोष्टी समजावण्याच्या पलीकडच्या असतात. रेखा, जमिनीला पडलेल्या भेगा भरून येतात, फुलून येतात पावसाच्या एका सरीने, पण काळजावर पडलेले ओरकडे भरून येत नाहीत संततधारेनं सुद्धा. मला काय वाटतं माहितीये, जर का बाबांनी आईची समजूत घातली ना, तर आई तिचं दुःखही विसरूही शकेल. असंच वहिनी सुद्धा म्हणाल्या मगाशी. परंतु दीननाथ मुलकाचा हट्टी आणि एक कल्ली आहे. मनात त्या मनात खूप रडे, पण बाहेर एक अश्रूचा थेंब दिसायचा नाही त्याचे. आणि तुम्ही त्या दिवशी प्रमिलला इथे आणल्यानंतर एखाद्या लहान मुलासारखे रडत होतात. बाहेर कुणाला सांगू नकोस हे. नाही विश्वास बसणार लोकांचा त्याच्यावर. नाही कळणार त्यांना ते. काका, तुम्ही हे असे हळवे आणि बाबा तसे कठोर. तुमची मैत्री तरी कशी झाली? रेखा, मैत्री ही मोठी अजब चीज आहे. ती होते. तळ्यातल्या चिखलात कमळ फुलतं आणि त्याच तळ्यात बेडूक देखील राहत असतो. परंतु कमळ आणि बेडूक यांची मैत्री झालेली कधी पाहिलीस? उलट कमळाला शोधत दूर रानावनातून भ्रमर येतो. बहुत खूप सदा, बहुत खूप. तू कवी आहेस याची सुद्धा कल्पना नव्हती मला. कवी असायला तसं संवेदनाक्षम मनही असावं लागतं. आणि पेन मध्ये शाई नसली तरी डोळ्यात अश्रू असायला आले. बाबा, तुमच्या नावाची काय? कुणाची तार? SSC बोर्डाची. SSC बोर्डाची? कशाबद्दल आहे? निकालातील नंबरात एका शून्याचा चुकून बदल झाला होता. प्रमिल पास झाली. काय? अरे, आपली प्रमिल पास झाली. बोर्डाने त्याची चूक पत्रातून कळवली आहे रे. मी केस करेन त्या बोर्डावर. सगळ्या प्रमुख असतात कोर्टात त्याची. ते तू करशील स्वतःसाठी, स्वतःच्या आत्मप्रवृत्तीसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेचं जाहीर प्रदर्शन करण्यासाठी. पण हे करून देखील आमची बचली काही परत यायची नाही. दीननाथ, माझ्या हाती जर सत्ता असते ना, तर स्वतःच्या मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली तुला फसावं लागतं. प्रवीणने आत्महत्या केली. तू करायला लावलीस तिला आत्महत्या. अरे, बोर्डानं तर फक्त एका शून्याची चूक केली होती, पण तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे एक जीवन शून्यात विलीन झालं रे. माझ्यामुळे? होय, तुझ्यामुळेच. अरे, तिला थोडी जरी खात्री असते ना तुझ्या तिच्यावरील ममतेची, तर तिला नसता दिला असता जीव. तुझ्या कुशीत शिरली असती आणि म्हणाली असती, बाबा, बाबा, मी नापास होणं शक्य नाही हो. बोर्डाची काहीतरी चूक होते. मग का नाही आली ती? हे तुम्ही विचारताय? तुम्ही सांगितलं तिला घरी परत कधी नाही आला तुमच्या भावाची गोष्ट. कुठे काही म्हणून
पण मी सगळ्याला ओढून सांगेन की हृदय माणसानं खून केला का आपल्या पुढे नुकसान. दीपक सांगत होता की तार आली आहे म्हणून. कुणाची तार आहे? एसएससी बोर्डाची. कशाबद्दल? निकालात चूक होती, आपली बछडी पास झाली. कुठे आहे ती तार बाबू? आपली प्रवीण पास झाली आहे. शिवा पाहिलंस? आपली प्रवीण पास झाली आहे. आपली प्रवीण पास झाली आहे. भिकोबा, भिकोबा लवकर बाहेर ये आणि जा पेढे घेऊन ये. प्रवीण पास झाली आहे. आमची प्रवीण पास झाली आहे. हॅलो, हो डॉक्टर मिलिंद आहेत का? मी रेखा लाड बोलते. अच्छा, 3च्या ऑफिसमध्ये गेले. बरं, हो ते आले की त्यांना सांगाल का मला कॉल करायला? हो हो, नंबर आहे त्यांच्याकडे. हो. खरं खरं फोन करा, प्रेम करा. काही माणसं आहे ना सालं नशीब घेऊन जन्माला येतात, नाहीतर आमचं नशीब. आता काय झालं? काय होणार? हिरो हिरोईनच्या मार्गात फिरल्यानंतर विलेन? आपले पिताजी. अरे देवा, आता त्यांनी काय केलं? अगं प्रियाच्या घरच्यांना तंबी दिले आणि कालपासून जिथे जिथे प्रिया जाईल ना तिथे तिथे तिच्या बरोबर तिचा नोकर येऊ लागलाय. अगदी आर्ट स्कूल मध्ये सुद्धा स्वतः प्रेम विवाह केला आणि आता आमच्या लग्नाला विरोध. तुला काय सांगतो माहिती का ताई, त्यांच्या लग्नाच्या वेळी ना आपण दोघं असायला पाहिजे होतो. काय बोलतो? हो ना. नाही म्हणजे तू असणारच ग. तुझं तसं अगदी व्यवस्थित चाललंय. मिलिंदला काय ना घर ना दार, हॉस्टेल मध्ये राहतो. छे, तुझे वडील म्हणजे ना यार वैताग आहे, वैताग. एक तो प्रियाचा नोकर तुला ओळखतो का? अगं हो ना, तोच तर घोळ आहे. मग तू वेषांतर करून का नाही जात तिला भेटायला? अगं तोही प्रयत्न केला. खालीच आहे ना धुमधडाका मधील अशोक साहेब सकाळी गेटअप करून बरं आर्ट स्कूलच्या दरवाज्यात. काय सांगतोस मग? हो, मी प्रियाशी काही बोलणार, तेच त्याच्या नोकराने मला अडवलं. म्हणजे ओळखलं तुला? अगं पाहिल्या क्षणी. त्याने ना तू धुमधडाका बघितला असणार. तुला काय सांगतो माहितीये का, हे सिनेमातल्या नोकरांपेक्षा ना साले घरच्या नोकरच जास्त हुशार असतात. कोण म्हणतो ते हिटलरनं आत्महत्या केली म्हणून? अगं अजूनही जिवंत आहे तो आमच्या या बाबांच्या रूपाने. हा, पण त्या हिटलरची हुकुमशाही फाळगाठ टेकली नाही. त्याच्या डोळ्या देखतच कोसळलेली अगदी पाहावी लागली त्याला. ए ताई, ए ताई, तू माझं एक काम करशील? हा हा हा, येते लक्षात माझ्या. प्रियाला भेटायचंय हेच ना? ताई ताई ताई, तू किती चांगली आहेस ग. बस रे, कुठल्याही नाटकातली ताई ना चांगलीच असते. दिवा जळू दे मधली घे, रामची ताई घे, ही शेवटी चांगलीच. तू सिरियसली ऐकणार असेल तर सांगतो. सॉरी, बोल. म्हणजे बघ ना, प्रिया तुला ओळखते हा, पण तिच्या घरचे तुला ओळखत नाहीत. तेव्हा मी तिला आर्ट स्कूल मध्ये गाठायचं. करेक्ट. तिचा निरोप तुला सांगायचा आणि तुझा तिला. ताई होतो ऐसी हो. ताई, लग्नीच्या फोटोला पाहिलं ना कधी कधी वाटतं एखादा रिव्हॉल्वर आणावा आणि खून करावा स्वतःच्या मुलीचा बळी घेणाऱ्या घरात आम्हाला. माफ करा, पण कुणाला आपले भेट नाही विमा कंपनी. आपण मी दिगंबर औदुंबर शालिग्राम विमा एजंट. पुढे पत्ता सांगितलं नाही नशीब. कुणाला भेटायचंय? आपले वडील आले ना. दुर्दैवाने ते अजूनही आहेत. तसं नाही हो, म्हणजे जिल्ह्यात तुमचे वडील आले ना तर त्यांना भेटायचं होतं. ते आमचेच वडील असून अजून आलेले नाही. अच्छा, पण ते पण मी बसू शकतो का? बसा. नमस्कार, मी दिगंबर औदुंबर शालिग्राम. हे नाव पुन्हा सांगायला आला तिथं? तसं नाही.
पण आता प्रेम घ्यायला काहीच हरकत नाही हे सुचवायला आलो होतो. मी एक सुचू का? सुचवा. पुन्हा इथे येण्याआधी तुमचा विमा उतरवून घ्या. घरच्या लोकांना क्लेम द्या. पण दादा काय आहे साहेब, ते आत्महत्या नसून तो अपघात आहे असं सिद्ध झालं आहे. नाही, ती आत्महत्याच होती. ज्या बोर्डाच्या चुकीमुळे ती घडली त्या बोर्डावर मी केस केली. एक शंका विचारू का? बोला. अहो बोर्ड फार फार तर दिलगिरी व्यक्त करेल. हा? अहो पण 5 लाखावरती पाणी जोडायचं म्हणजे त्याला लाखो कमवता येतात, त्याला त्याच्यावर पाणी सोडता येतं. विकोबा, ए विकोबा, किती हाका मारायचे रे? ऐकू आलं नाही मला. मला मुख्य माणसं चालतील, बहिरी नाही चालणार. नाहीतर यांचं ऐकून कोण घेणार? तुम्ही अजून इथंच? म्हणजे मी राहू का? विकोबा, यांना बाहेरचं रस्ता दाखव. नको नको, मी राहतो. मला रस्ता माहिती आहे, येतो मी. विकोबा, आज ही वॉचमन कामावर नाही आला. नाही, त्याचा हॉस्पिटलमध्ये असलेला मुलगा आजच वारला साहेब. त्याला मी काय करणार? उद्यापासून दुसरा वॉचमन बोलावतो. पण साहेब, त्या बिचाऱ्याचं काय कसं काय व्हायचं? मेलेल्या मुलाच्या नावानं आयुष्यभर रडत बसायचं. पण साहेब, उद्यापासून दुसरा वॉचमन बोलावून घे, कळलं? पण गेली 10 वर्ष नोकरी करतोय ते. अरे त्याबद्दल तो पगारी घेत होता. पण साहेब, उद्यापासून दुसरा वॉचमन बोलव, कळलं? ठीक आहे. तू थांबलास का? उगाच कामाशिवाय थांबलेलं मला आवडत नाही. चल निघ. तू कशाला थांबलास? माझं महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. कसलं पैशाचं? या जगात पैशाशिवाय महत्वाची कामं असू शकतात. मला नाही वाटत. बोल. तुम्ही मला जन्म दिला, त्याला 21 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे मी कायदेशीर सध्या नाही हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. हेच ऐकून घेण्यासाठी मी तुला लॉ कॉलेजात घातलं नाही. ते मला ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या अट्टाक्यातच घातले ना लॉ कॉलेजात. प्रत्येक बाबतीत तुमचाच हट्ट. मानावं लागेल या घरात राहायचं असेल तर. माझं बोलणं संपलेलं नाही ऐकून. तुम्ही प्रियाच्या घरच्यांना ओळखता? उलट तपासणी घ्यायला हे कोर्ट नाही. वेगळा तुम्ही उत्तर द्यायचं टाळत तरी मला ठाऊक आहे. तुम्ही तिच्या घरच्यांना भेटून आमच्या भेटीगाडी बंद करवलं का? त्याचं कारण तुला चांगलंच ठाऊक. या घरची सून होऊन येण्याइतकं तिचं घर प्रतिष्ठेचं नाही. म्हणजे तुम्हाला माझं लग्न करून द्यायचंय तुमच्या प्रतिष्ठेसाठी. मला आवडणारी बायको होईल म्हणून नाही तर तुम्हाला तुमच्या मनासारखी सून होईल म्हणून का? तर तुम्हाला वाटतं की आपण मालक आहोत आणि आम्ही सारे गुलाम, आपण विकत घेतलेले. मी, आई, ताई, विकोबा आणि तो वॉचमन सुद्धा. भेट करायची भाषणं घरात करून वेळेचा अपव्यय कशाला करता? त्यापेक्षा आपल्या खोलीत जा आणि एखादं कायद्याचं पुस्तक काढून वाचा. चला निघा. डॉक्टर मिलिंद? हा, एक मिनिट. फोन आहे का? हे रेखा, पुन्हा असा योगायोग कदाचित येणार नाही. हॅलो, हा रेखाच बोलते. काय? पण अरे पण हे असं अचानक. हे बघ, तू थट्टा करत नाही आहेस ना माझी? अरे हा, बाबा, तुम्हाला हे आधीच कळलं होतं ना की तुम्हीच घडवून आणलं ते? तुला काय वाटतं? या सगळ्याच्या पाठीशी तुम्हीच आहात म्हणून. मिलिंदलाही असंच वाटलं असेल. हो. काय झालं ताई? अरे मिलिंदची बदली केली आहे मी सरहद्दीवरील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये. अशी अशी अचानक? म्हणजे बाबांनी जी बदली मुद्दाहून घडून आणली तर मिलिंदला तुझ्यापासून दूर करण्यासाठी? ताई, अगं कुठल्या जन्मीचा सोडू करत बाबा आपल्यावर? हा सोड नाहीये, ही आहे ऍडजस्ट. मी असलेल्या मार्गात जो अडवा येतो त्याला असाच बाबा, आजवर तुम्ही जे जे सांगत गेलात ती अगदी तशीच वागत गेली.
आवडत नसतानाही मेडिकलचा कोर्स घेतला. बाबा, आपली प्रमिल आपल्याला सोडून गेली. सगळ्यांनी तुमच्यावर तोडसूक घेतलं, पण मी पोट शिवून गप्प बसले. कधी स्वतःचं दुःख तुम्हाला दिसू दिलं नाही. पण आज तर तुम्ही माझ्या पुढल्या सारे आयुष्य शिकायला निघाला आहात. बाबा, असं काय वाईट होतं मिलिंदमध्ये? त्याची परिस्थिती, आई वडील नसलेला, कुणाच्या तरी आधारावर जगलेला अनाथ जावई मला पसंत नव्हता. रेखा, मी तुझं लग्न ठरवलंय. बाबा, मला न विचारता तुला जन्माला घालण्यापूर्वी नाही विचारलं होतं. पण बाबा, आमचं प्रेम आहे. तुला विसरायला हवं. आणि प्रेम म्हणजे काय ग? एक वेळ जगण्याचं साधन. संसार नुसता प्रेमावर चालत नाही. मग कशावर चालतो? पैशांवर, प्रतिष्ठेवर? नाही बाबा, संसार चालतो तो एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीवर, प्रेमावर, जे तुम्ही आम्हाला कधी दिलंच नाही. म्हणूनच ना बाबा, सगळे सुख असूनही खरं सुख कसं रुसलंय आपल्या संसारावर. या घरात जो चाललाय तो संसार आहे असं फक्त तुम्हाला वाटतंय, पण नाही बाबा. या घरात जो चाललाय ना, तो कटपुतळ्याचा नुसता खेळ आहे, खेळ. तुम्ही खेळा त्या भावल्या तुमच्या हातातल्या दोरीनं, तुम्हाला हव्या तशा. पण बाबा, जेव्हा तुमच्या हातातून या दोऱ्या सुटतील ना, तेव्हा तुमच्या हातात काहीच उरणार नाहीये, केवळ पश्चातापाचे अश्रू पुसल्याशिवाय. युअर ऑनर, या घरात चाललेली केस आपण प्रत्यक्ष पाहिली. स्वतःच्या बायको मुलांशी इतक्या कठोरपणे वागणाऱ्या, त्यांच्या इच्छा आकांक्षा स्वतःच्या लढीसाठी पायदळी तुडवणाऱ्या या माणसासाठी पिनल कोडात जास्तीत जास्त काय शिक्षा आहे? आय वॉन्ट युअर जजमेंट, युअर ऑनर. आय वॉन्ट युअर जजमेंट. कोर्टातल्या केसची रंगीत तालीम चालली वाटतं. केस कोर्टातली नाही काका, घरातलीच आहे. त्याचा आरोपी आहे तुमचा मित्र आणि फिर्यादी आम्ही सर्व, मी, आई आणि ताई. आणि भिकोबा माफीचा साक्षीदार वाटतं. काका, ओ हसून घालण्यासारखी गोष्ट नाही आहे. बाबांनी अक्षरशः जुलूम चालवलं माझ्यावर आणि ताईवर. अरे, तुमच्या कोर्सेस बद्दल ना होती जुनी गोष्ट झाली. मग आता नवीन गोष्ट कुठली? काका, मागच्या खेपेला मी आणि ताईने कबुलीजबाब दिलेला आठवतं तुम्हाला? यस, पोलीस पंचनामा करायला विसरतील, पण घेतलेला कबुली जबाब विसरायचा नाही. प्रिया आणि मिलिंद, करेक्ट? करेक्ट. मला सांगा ना, या बाबतीत बाबांनी काय स्टेप घेतल्या असाव्यात? बाबांनी लग्नाला परवानगी दिली. अरे, कुठला मुहूर्त ठरवलाय? आणि हो ते जाऊ दे, आधी हनीमून साठी कुठलं हिल स्टेशन ठरवलंय? गौरी शंकर. इतक्या उंच? हो, उडी मारायला बरं. दोघही? मी आणि ताई. म्हणजे? हो काका, बाबांचा आमच्या दोघांच्याही लग्नाला विरोध आहे. करेक्ट. अरे, ज्याला विरोध नाही ते प्रेम कसलं? सगळा व्हेजिटेरियन मामला. प्रेमात काय, विधानसभेत काय, विरोधी पक्ष हा हवाच. ही सिरियस ना काका? मला सांग, दीनानाथने विरोध केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं? प्रियाच्या घरच्याने तंबी दिली आणि तिच्याने माझ्या भेटीगाठीच बंद केल्या. याला पुरावा? काका, हे आमचं घर आहे, पोलीस स्टेशन नाही आहे. सॉरी. पुढे. डॉक्टर मिलिंदची बदली त्या सरहद्दीवर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये करायला लावली. अरे, देशातील प्रत्येकाने जवानांसाठी काही ना काहीतरी करायलाच हवं. काका, पण घरातील या दोन जवानांचं काय? हे बघ, जवानांसमोर ना दोनच मार्ग असतात, एक चढाई नाहीतर मग शरणागती. मी कधी प्रेम केलंच नाही. तुम्हाला ते काय करणार हो आमच्या व्यथा? हो, तेही खरंच म्हणा. पण नितीन, माशांची चव चाकायला नेहमी गळ घेऊन मासे पकडावेच लागत नाहीत. मला वाटलं होतं तुमचा तरी मॉरल सपोर्ट असेल आम्हाला, पण शेवटी काय,
मित्राचं स्पार्ड जड ठरलं. ठीक आहे, आता आमचा मार्ग आहे ना, आम्हीच शोधू. अरे माझं ऐक तरी नितीन. अरे झालं मी एकदाचा स्वेटर घेऊन. भाऊजी तुम्ही काय घालात? आत्ता चालू. दिनानाथ आहे का घरी? हा म्हणजे भिको मला सांगत होता आले म्हणून. बरं मला सांगा, हा स्वेटर कसा आहे? छान आहे. कुणासाठी विणलाय? प्रवीणसाठी. अहो तिथे इंदू देवासला ठेवले ना, तिथे सकाळी खूप गारठा असतो आणि हिचा संगीताचा क्लास सुद्धा सकाळीच असतो. भाऊजी विसरलात तुम्ही? आमच्या वचनीनं फसवणूक केली बोर्डाची, पास झाली ती. वहिनी वहिनी किती काळ या आभासी कोशात जगणार आहात? म्हणजे तुम्हाला खोटं वाटतंय का? अहो तुम्ही सुद्धा नाही कधी तार पाळलीत आलेली. वहिनी वहिनी तुम्ही एकदा पोटभर रडून का घेत नाहीये तू? स्वतः रडायचं आणि स्वतःच अश्रू पुसायचे. आईचा पदर असतो ते दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, स्वतःचे नाही. वहिनी वहिनी प्लीज माझ्यासाठी, या मांडलेल्या भावासाठी तरी या आभासी कोशातून बाहेर या. म्हणजे माझं हे सुख सुद्धा तुम्हाला पाहवत नाही का? भाऊजी तुम्हाला काय वाटतं तुमची बछडी या जगात जिवंत नाही हे मला काही ठाऊक नाहीये, पण विसरायचा प्रयत्न केला तर वेड व्हावं लागेल. आणि प्रयत्न करून सुद्धा वेळ लागत नाही ना, पण गुरफटून घेते स्वतःला या खोट्या स्वप्नांच्या आवरणात. भाऊजी ते आले, त्याला सांगू नका याबद्दल. नाहीतर माझं हे सुद्धा ते लावून घेते. सांगू नका. हॅलो सदा. हॅलो. मी ऐकले की सुप्रीम कोर्टात तू केस केलीस SSC बोर्डावर. खालच्या कोर्टानं माझी केस पिटाळून लावली. पण त्यांना ठाऊक नाही गाठ कुणाशी. सारं वैभव संपत्ती पणाला लावून पण केस अशी अर्धवट सोडणार नाही सदा. अरे पण सगळं झाल्यानंतर आता ही केस कशासाठी? माझ्या समाधानासाठी, बोर्डाला धडा शिकवण्यासाठी. अरे काय अधिकार आहे बोर्डाला एखाद्याच्या जीवनाशी खेळण्याचा? सदा तुमच्या दृष्टीने मी कठोर, हृदयशून्य, स्वतःवर प्रेम करणारा माणूस आहे. हो आहेच. मी माझ्यावरचा अन्याय सहन करणार नाही. तुझ्यावरचा अन्याय? पण तू इतरांवर केलेले अन्याय इतरांनी का सहन करायचे? इतर म्हणजे रेखा आणि नितीन हेच ना? येस. सदा आयुष्याची काही सूत्र आखून ठेवली आणि त्यानुसारच मी पावलं टाकतो. प्रेम सगळेच करतात. मीही केलो, तूही केलो. प्लीज दिला. सदा सॉरी. सदा खरं सांगू, सॉरी हा शब्द उभ्या आयुष्यात फक्त तुझ्यासाठीच वापरला. अदरवाईज मला सॉरी म्हणायला नाही आवडत. थँक्यू दिना. सदा दिना म्हणणाऱ्या दोनच व्यक्ती उभ्या आयुष्यात आला. एक तू आणि दुसरी माझी मनोरमा. लग्नाआधी ती मला दिनाच म्हणायची. यू स्टील रिमेंबर? येस. पण कुठच्याही गोष्टीचं जाहीर प्रदर्शन करायला मला नाही आवडत. अरे मनातल्या भावना व्यक्त करण्याला जाहीर प्रदर्शन म्हणतोस. अर्थात हा प्रत्येकाचा स्वभाव धर्म असतो. पण खरं सांग सदा, तू माझ्या मुलांशी ज्या सलगतेनं, जवळतेनं वागतोस ना, ते मला नाही रे जमलं. दिना प्लीज सदा, भावनेच्या भरतीची लाट इथपर्यंतच जाऊ दे. नाहीतर आजपर्यंत कमावलेला सत्वाचा किनारा इथेच उद्ध्वस्त होऊन जाईल. हॅलो, कोण? बॅरिस्टर पटेल? हा बोला साहेब. काय? आम्ही जिंकलो? अभिनंदन साहेब, अभिनंदन. थँक्यू. ओके.
सदा, अरे सदा आम्ही खेळ जिंकलो, बोर्ड केस हारलं, 5 लाख रुपये देण्याचं कबूल केलंय बोर्डानं. आपली बचली गेली, मग आता हे 5 लाख रुपये काय करायचे? अनाथाश्रमाला मला देणार आहे मी. हा आनंद पैशाचा नाही सदा, हा आनंद आहे माझ्या प्रतिष्ठेचा, माझ्या प्रतिष्ठेचा.